रेडवा सार्वजनिक रस्त्यात घरकुल बांधल्याने ग्रामस्थांचे जिल्हाधिकारी येथे आमरण उपोषण। अकोला जिल्ह्यातील रेडवा प्रकाश शंकर उपरवट यांनी रमाई आवास योजनेचे घरकुल त्यांचे जाग्यात न बांधता शासनाच्या जागेच्या रस्त्यावर बांधून रस्ता अडवला आहे। हा रस्ता त्वरित मोकळा करण्यात यावा म्हणून आम्ही ग्रामस्थ दिनांक 17 जून रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी अकोला येथे न्यायाच्या अपेक्षेत आमरण उपोषणाला बसलो आहोत। प्रकाश शंकर उपरवट यांची जलालाबाद गोटखेड येथील कायमस्वरूपी रहिवासी असून त्यांनी रेडवा येथे सरपंच सचिव हाताशी धरून शासनाची फसवणूक करून रमाई आवास योजनेचा लाभ घेतला आहे। याबाबत त्वरित कारवाई करून रस्ता मोकळा करण्यात यावा अशा प्रकारची मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे। तसेच याबाबत विजय सिद्धार्थ इंगळे यांनी आपली प्रतिक्रियासुद्धा व्यक्त केली आहे। यावेळी उपोषणकर्ते उत्तम जानूजी सावळे, विलास राजाराम सावळे, बाळू जानूजी सावळे, संजय जगदेव सावळे सर्व राहणार रेडवा तालुका बार्शी टाकळी जिल्हा अकोला। प्रतिनिधी विदर्भ ब्युरो चीफ अजय गायकवाड। मी विजय सिद्धार्थ इंगळे व रेडवा गावातील सर्व ग्रामस्थ आम्ही मान्य जिल्हाधिकारी कार्यालय अकोला कार्यालयासमोर आमरण उपोषणात बसले आहोत। आमच्या सार्वजनिक रस्त्यावर अतिक्रमण करणारे गैर अर्जदार श्री प्रकाश शंकर उपरवट यांना रेडवा गावामध्ये शासनाच्या जागेसह झोपडपट्टी मिळालेली असून त्या जागेचा मालमत्ता क्रमांक 207 हा असून मालमत्ता 207 याच्यावर त्यांना रमाई आवास योजनेचे घरकुल मंजूर झालेलं आहे। परंतु सरपंच व सचिव यांच्याशी आर्थिक व्यवहार करून श्री प्रकाश शंकर उपरवट यांनी आमच्या सार्वजनिक रस्त्यावर अतिक्रमण करून घर बांधले आहे व त्याच रस्त्यावर आमचे जलजीवन मिशन योजनेची विहीर व हातपंप असून तोच रस्ता बाष्टागणी शहराकडे जाण्याचा आमचा मुख्य रस्ता असून त्या रस्त्यावर प्रकाश उपरवट यांनी अतिक्रमण करून आमचा रस्ता बंद केला आहे व संबंधित व्हिडिओ व विस्तार अधिकारी यांनी आदेश दिल्यानंतरही त्यांनी सरपंच सचिव हे अतिक्रमण काढण्यास टाळाटाळ करीत असल्यामुळे आज आम्ही मान्य जिल्हाधिकाऱ्यासमोर आमरण उपोषणात बसले आहोत। जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण सोडत नाही। धन्यवाद।